आहे सर. मॅथ्स साठी 6,000 आणि सायन्स साठी 6,000. नाही 9वीला 5 आहे सर. 10वीची ऍक्च्युली 6.5 होती, 6 ठेवली यावेळेस याच्यामध्ये. 10वीला तेवढी आहे. ओके सर, ठीक आहे. तुम्हाला ते ऑनलाईनचं आहे ना इन्फॉर्मेशन तुमच्याकडे? ओके, ठीक ठीक आहे सर. जर दोन्ही जर एकदाच भरलं तर सर तेवढे नाही होणार, पण टोटल 5.5 बोलू शकतो मी सरला बघा. 5.5 पर्यंत. म्हणजे सरला पण जर सायन्सचं जर एकदाच जर भरत असाल ना तर 5.5. हां, एकाच विषयाचा आहे का? मग 5.5च करता येईल सर त्याला. 5.5 भरून घ्या एकदाच. सर त्याच्या खाली तर काही करता येत नाही, कारण आपण ऑलरेडीच आधीच हे ठेवलेली आहे. चला, आले का सर्वजण? येस, व्हिडिओ ऑडिओ क्लिअर आहे? आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. राईट. आणि मला वाटतं लिंक टाकली नसली तरी अगोदरची लिंक पाठवून जॉईन करत जावा रे. राईट. 11th. ठीक है, ओके. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. राइट, लेट्स स्टार्ट. इन यस्टरडेज लेक्चर काय डिस्कस केला आपण? Coulomb's law, right? What is the statement of Coulomb's law? What is the statement of Coulomb's law? The magnitude of the force between the two stationary charges is directly proportional to the product of charges. Magnitude of product of charges inversely proportional to square of distance between them, and we take the here proportionality constant which has a value of 1 by 4 pi epsilon naught k, where epsilon naught is called as the permittivity of the vacuum or free space, which has a value 8.85 into 10 raised to minus 12, right? And k is a dielectric constant. It is a ratio of a permittivity of a medium upon permittivity of free space. For vacuum it will be 1, and for vacuum the value of whole this constant is equal to 9 into 10 raised to 9. Force is a vector quantity. It has a direction as well as a magnitude. So magnitude is given by this formula, q1 and q2 without sign घ्यायचं आहे. And while finding the direction, we have to consider the nature of the charge. If charges are same, that is like charges, then there will be force away from each other. And when unlike charges, the force of attraction, so we can say that force is towards the each other. राईट आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? चला, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? सो वी विल, इथपर्यंत क्लिअर आहे का? यस, नो, रिप्लाय देत राहायचं. जरा असं झोपायचं नाहीये बिलकुल. वातावरण 8 दिवस झालं सूर्य पाहून, तरी सुद्धा आपण घाबरायचं नाही. टेन्शन नाही. लॉकडाऊन आहे, मस्त पैकी टाइम भेटतोय, यायचा वेळेचा टाइम वाचतोय, कॉलेजचा फालतू टाइम वाचतोय. कंसात फालतू आहे कॉलेजच्या पुढे, लक्षात ठेवा. म्हणजे ठेवायचं तर ठेवा, नाहीतर नाही, नका ठेवू. ठीक आहे, पण तेवढा तरी टाइम वाचतोय. बरं, कॉलेजचा यायचा जायचा टाइम वाचतोय, आणि तो सर्व जो फ्री टाइम आहे तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. एवढा टाइम भेटणार नाही नंतर तुम्हाला. राईट, मोर प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. स्टार्टिंग आहे फिजिक्स चॅप्टर. सुरुवातीला जेवढे एफर्ट तुम्ही त्या फिजिक्स मध्ये टाकचाल तेवढे तुम्हाला हळूहळू, सुरुवातीलाच एफर्ट जेवढे टाकचाल तुम्ही
तेवढं तुम्हाला रिटर्न भेटणार आहे फिजिक्स मध्ये. सुरुवातीला चांगली सवय लावून घ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. ओके, नाहीतर नंतर मग डोक्यावरून पाणी जायला लागेल. ओके, सो याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, क्वेश्चन लिहा. आपण कुलम्स लॉ वरती प्रॅक्टिस करूया. आय थिंक एक्झामचा सिलेबस सरांनी सांगितलेला असेल. कुलम्स लॉ आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, आणि जे काही एक्झामची नोटीस असेल ते तुमच्या ग्रुपवरती येईल. ओके, सो राईट इट डाऊन. क्वेश्चन लिहा. काय लिहिणार क्वेश्चन? फाइंड आउट द फोर्स ऑन Q2 लिहा. फाइंड आउट द फोर्स ऑन Q2. Q1 इज इक्वल टू 1 मायक्रोकुलम घेऊया आपण. Q2 इज इक्वल टू 4 मायक्रोकुलम घेऊया. and Q3 इज इक्वल टू -2 मायक्रोकुलम घेऊया. हा जो डिस्टन्स आहे तो 10 सेंटीमीटर घेऊया, आणि हा जो डिस्टन्स आहे तो 20 सेंटीमीटर घेऊया. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप. वेक्टर बऱ्यापैकी सरनं मला वाटतं एक्सप्लेन केलं असेल, राईट. जर वेक्टर चॅप्टर झाला नसेल तर कामापुरतं येते तुम्हाला वेक्टर ऍडिशन, सबट्रॅक्शन. इथं काहीच गरज नाही, मी तरी सांगतो वेळोवेळी जे काही लागेल ते. तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, राईट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द फोर्स ऑन चार्ज Q2, राईट. तर या चार्ज वरती कोण कोण फोर्स लावणार आहे? Q1 फोर्स लावेल. बघूया तो किती लावेल. द फोर्स ऑन चार्ज 2 ड्यू टू चार्ज 1, आय विल राईट F1 इज इक्वल टू फॉर्म्युला येणार K Q1 Q2 अपॉन R1 स्क्वेअर. याला आपण R1 कन्सिडर करूया, राईट. लक्ष द्या, मी तुम्हाला पण करायला देणार आहे प्रॉब्लेम, राईट. सो या K ची व्हॅल्यू एअर आहे, मीडियम वगैरे दिलं नाही, डायरेक्ट 9 × 10⁻⁹ घेऊ शकतो मी. Q1 1 मायक्रो म्हणजे 1 × 10⁻⁶. Q2 4 मायक्रो म्हणजे 4 × 10⁻⁶. थोडस आता कॅल्क्युलेशन पार्ट मी थोडस फास्ट मूव्ह करू शकतो, राईट. R स्क्वेअर म्हणजे 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर, 10 सेंटीमीटरला 10 × 10⁻² मीटर, आणि त्याचा स्क्वेअर. फास्ट म्हणजे हे मी डायरेक्ट लिहिलं असतं, राईट. सो इथे पहा 9 × 4 36 व्हायलंय, इंटू 10⁻, पहा हे 6 -6 12, 9 -12, आणि इथे पहा 10⁻⁻1 चा स्क्वेअर 10⁻², ते वरती येऊन +2 होईल. हे समजलं का सांगा मला. जर डोक्यावरून गेलं असेल तर बाजूला करून दाखवतो, पण हे ऍक्च्युअली कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, मॅथचा पार्ट आहे, राईट. ओके, सो याच्यामध्ये हे किती येते पहा, 36 × 10⁻⁻1, or we can say that 3.6 न्यूटन. इज इट क्लिअर? F1 आलेला आहे 3.6 न्यूटन. क्लिअर आहे का इथपर्यंत? राईट, आन्सर देत राहायचं. ओके, व्हेरी गुड. तर आता Q2 चार्ज वरती Q1 लावलेला फोर्स आला आपला, राईट. Q2 चार्ज वरती Q1 ने लावलेला फोर्स F1. पण एवढाच फोर्स आहे का Q2 वरती? फोर्स एवढाच आहे का Q2 वरती? हे तर या दोघांमधला फोर्स झाला, राईट. पण या दोघांमध्ये पण फोर्स आहे, राईट. या दोघांच्या फोर्सला हा काही करू शकत नाही. या दोघांचा वेगळा, या दोघांचा वेगळा. रिझल्टंट काय ते पाहू नंतर तयार, पण या दोघांमधला फोर्स याच्यामध्ये फरक पडत नाही. इट इज अ प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. हळूहळू घेऊ त्याला आपण. पण आता या दोघांमध्ये एक फोर्स आहे, आय विल राईट ऍज अ F2, F3 लिहतो मी, F3 फोर्स ड्यू टू चार्ज 3 ऑन 2, राईट. तिथे काय लिहिणार मी? K Q2 लिहितो, आता Q3 लिहितो, आणि R2 लिहितो. सो 9 × 10⁻⁹, Q2 4 × 10⁻⁶, Q3 -2 लिहायचं का? -2 लिहायचं का? ओके, आय विल कम टू दॅट. -2 लिहायचं का? नाही, साइन घ्यायचंय आपल्याला, राईट. फक्त 2 लिहिणार मी, 2 × 10⁻⁶ अपॉन R2 चा स्क्वेअर आहे. ऍक्च्युअली R2 चा स्क्वेअर म्हणजे 20 सेंटीमीटर, 20 × 10⁻², आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. वर जर कॅल्क्युलेशन केले मी तर बघा किती येते,
72 आलंय इंटू 10⁻⁹ मायनस 12. खाली जर स्क्वेअर केला तर हे 400 व्हायलंय इंटू 10⁻⁴. हे 2 शून्य इथं कॅन्सल होतील. ऍक्च्युअली हे ओके हे 18 येईल इंटू हे 2 -2 +2 होतील इथे 10⁻³ + 2 दॅट इज 1.8 न्यूटन. आता मला सांगा कोणती स्टेप समजल नाही, राईट? कुठपर्यंत समजल नाही मला तर मी सांग की फर्स्ट, सेकंड, थर्ड कुठे समजल नाही नेमकं? कोणती स्टेप समजली नाही? अरे एवढं? बर, 3 चार्जेस आहेत, 3 चार्जेस आहेत, बरोबर आहे. मला मधल्या चार्ज वरती फोर्स काढायचा आहे. परत एकदा रिपीट करतोय, पहा, लक्ष द्या की 3 चार्जेस आहेत. मला मधल्या चार्ज वरती फोर्स काढायचे. पहिल्यांदा मी हा चार्ज कन्सिडरच केला नाही. हे 2 चार्जेस आहेत. हे 2 चार्जेस असल्यावर Q1 आणि Q2 चार्जेस आहेत. तर Q1 आणि Q2 चार्जेस आहेत तर फोर्सचा फॉर्म्युला काय? इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स फॉर्म्युला काय आहे? KQ1Q2/r². K ची व्हॅल्यू आपण किती आहे माहिती आहे? K ची व्हॅल्यू किती आहे? 9 × 10⁹. बरोबर आहे का? बघा, यस, इथपर्यंत क्लिअर आहे का तन्वी? शुभम, इथपर्यंत क्लिअर आहे? राईट, व्हेरी गुड. तर इंटू 10⁻Q1 ची व्हॅल्यू 1 मायक्रोकुलम म्हणजे किती? 1 मायक्रोकुलम म्हणजे 1 × 10⁻⁶. 4 मायक्रोकुलम म्हणजे 4 × 10⁻⁶. हे Q2 ची व्हॅल्यू आली 4 × 10⁻⁶. आणि खाली r1². या दोघांतलं डिस्टन्स आपल्याला इकडचं काय देणं घेणं नाही. या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 10 सेंटीमीटर. तर 10 सेंटीमीटर म्हणजे 10 × 10⁻² मीटर. आता हे कॅल्क्युलेशन पार्ट म्हणतोय मी की याच्यामध्ये अवघड जात असेल तर ते तुम्हाला वेळेनुसार ह्या सर्व वस्तू कळतील. इथं फिजिक्सचा कन्सेप्ट कोणता आहे की याच्या दोघांमधला फोर्स काढणं. हा मॅथमॅटिकल टर्म आहे ही, राईट? की याचा स्क्वेअर कसा करायचा? 10 × 10⁻² मीटर मध्ये करण्यासाठी म्हणजे हे एक पॉवर इथं झाला 10⁻⁻1 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं 10⁻² होतं हे. मग 10⁻² वरती जाऊन मी +2 लिहिलंय, राईट? आणि जर 9चे किंवा 10चे असतील तर हे समजणार नाही बाळांनो. म्हणजे हे तुम्ही थोडस वेळ द्या याला. तुम्ही फिजिक्सच्या कन्सेप्ट समजून घ्या आणि घरी जास्त प्रॅक्टिस करा, राईट? त्याचप्रमाणे मी हा फोर्स काढला. आता याच्यामुळे याच्यावर लागणारा फोर्स परत सेम, फक्त व्हॅल्यू चेंज आहेत. आता सर्वांना आतापर्यंत क्लिअर आहे का? येस आणि नो मध्ये रिप्लाय करा मला की एवढं क्लिअर आहे का आता? की फक्त आता हा चार्जच्या ऐवजी हा चार्ज घेतला मी इकडे, राईट? व्हेरी गुड, ओके. मग आता पहा, लक्षात घ्या की F1 ची व्हॅल्यू आलेली आहे 3.6 न्यूटन, F3 ची व्हॅल्यू आलेली आहे 1.8 न्यूटन. हे दोन्ही फोर्स याच्यावरती ऍक्ट व्हायलेत. हे दोन्ही फोर्स याच्यावरती ऍक्ट होणार आहेत, राईट? मग आता नेमका फोर्स, रिझल्टंट फोर्स कसा काढणार? वेक्टर ऍडिशन करावं लागेल. F इज इक्वल टू नेट फोर्स इज इक्वल टू वेक्टर ऍडिशन ऑफ F1 + F3. बरोबर आहे? टोटल फोर्स असंच काढतो आपण, कॅल्क्युलेशन असंच करतो. मग आधी वेक्टर ऍडिशन करण्याच्या आधी आपल्याला त्यांच्या डायरेक्शन कन्सिडर करावं लागेल. म्हणजे आपल्याला आधी आता फोर्सची डायरेक्शन आपण कशी कॅल्क्युलेट करतो हे पाहावं लागेल. फोर्सची डायरेक्शन कशी कॅल्क्युलेट करतो आपण? कशी कॅल्क्युलेट करतो? या 2 चार्ज मध्ये मला फोर्सची डायरेक्शन कोण सांगेल? 2 चार्ज कसे आहेत? सेम आहेत, लाईक चार्ज, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. देअरफॉर फोर्स ऑफ रिपल्शन असणार अवे फ्रॉम इच अदर. याच्यावरती याच्यापासून अवे असणार, याच्यावरती याच्यापासून अवे असणार. कळाले का? बघा,
कळाले का बघा. हे राहू द्या, हे बाजूला काढा. F1 ची डायरेक्शन आधी काढायला मी. F1 ची डायरेक्शन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अवे फ्रॉम इच अदर, रिपल्शन. अवे फ्रॉम इच अदर म्हणजे हा याच्यापासून दूर गेला पाहिजे, म्हणजे याच्यावरती फोर्स इकडे आलाय आणि याच्यावरती फोर्स इकडे आलाय. मग आपल्याला कोणावरती फोर्स काढायचंय? Q2 वरती. मग Q2 वरती जो F1 आहे त्याची डायरेक्शन मला कमेंट करून सांगा. RHS ले घेणार का LHS घेणार? कोणत्या साईडला फोर्स आहे Q2? कोणत्या साईडला फोर्स आहे Q2? राईट साईडला आहे. राईट, व्हेरी गुड. LHS कसं महेश? राईट साईडला आहे ना. F1 ची डायरेक्शन कशी आली? याच्यापासून हवे म्हणजे राईट साईडला आली. राईट, RHS. आता तुमची खरी परीक्षा, मला F3 ची डायरेक्शन काढून दाखवा. F3 ची डायरेक्शन, F3 ची डायरेक्शन सांगा मला. बघा जमते, चुकू द्या, आपल्याला मोर प्रॅक्टिस करायचंय, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. चुकू द्या, प्रॅक्टिस करणार आहोत आपण भरपूर. F3 ची डायरेक्शन. F3 म्हणजे कोणामुळे फोर्स आहे? या चार्जमुळे Q3 मध्ये असलेला फोर्स. या दोघांमध्ये आधी फोर्सचं नेचर पाहूया, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, राईट, टुवर्ड्स इच अदर. म्हणजे हा चार्ज याच्याकडे ओढला जाईल, हा चार्ज याच्याकडे ओढला जाईल, मग याच्यावरती फोर्स काढायचंय. F3 ची डायरेक्शन कशी आली? F3 ची डायरेक्शन कशी आली? F3 ची दिव्या, F3 ची डायरेक्शन कशी आली? हे LHS कसं आहे रे बाळांनो? Q3 वरचा फोर्स काढायचा नाही आपल्याला, Q2 वरचा चालू आहे. वी आर फाइंडिंग द नेट फोर्स ऑन Q2. Q2 वर Q3 कसा फोर्स लावेल सांगा मला. Q2 वर Q3 LHS RHS द्या सोडून, त्याच्या कड अट्रॅक्ट करेल का रिपेल करेल एवढं सांगा मला. अट्रॅक्ट करेल का रिपेल करेल? ते LHS RHS राहू द्या, अट्रॅक्ट करेल. राईट. मग अट्रॅक्ट म्हणजे Q3 कडे अट्रॅक्ट करेल ना, त्याच्याकडे ओढेल. बरोबर आहे का नाही? त्याच्याकडे ओढेल ना, Q3 कडे. बरोबर आहे. मग हा चार्ज इकडे, ह्याला LHS म्हणत नाहीत. हा डाव्या साईडला म्हणजे याची डायरेक्शन बघा, याची डायरेक्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये चाललाय तुम्हाला खातात वगैरे कळणार झालंय का? राईट हँड साइड कडे आहे ना, हे इकडेच चाललंय परत. बघा बरं. किंवा असं लक्षात ठेवा, या दोघांची डायरेक्शन सेम यायली का अपोजिट, एवढं तरी कळलं असेल तुम्हाला. या दोघांची डायरेक्शन सेम यायली का अपोजिट यायली? RHS LHS जर कळत नसेल, या दोघांची डायरेक्शन F2 म्हणजे F1 आणि F3 ची डायरेक्शन कशी आहे सांगा मला. F1 आणि F3 ची डायरेक्शन सेम आहे. व्हेरी गुड. बघा बरं, F1 सुद्धा राईट डायरेक्शनला आहे, F3 सुद्धा राईट डायरेक्शनला आहे. देअरफॉर F1 आणि F3 याच्यामध्ये सेम डायरेक्शनला आहेत. म्हणजे सेम डायरेक्शनला जर फोर्सचे डायरेक्शन सेम असेल तर आपण डायरेक्ट फोर्सचं काय करणार? ऍडिशन करणार, डायरेक्ट ऍडिशन करणार, कारण एकच डायरेक्शन आहे. देअरफॉर F1 प्लस F3 करणार मी. हे का लिहिलं मी असं? कारण डायरेक्शन सेम आहे. देअरफॉर 3.6 प्लस 1.8 हे किती येतं बघा? 5.4 न्यूटन towards the right hand side. It is a net force act on charge Q2. क्लिअर आहे का बघा? अजून आपण व्यवस्थित करूया. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? परत एकदा व्यवस्थित पहा, लिहून घेताना व्यवस्थित बघा आपण स्टेप बाय स्टेप कसं केलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? लिहून घ्या. क्लिअर आहे का इथपर्यंत? लिहून घ्या. Yes, I will
वी विल टेक अनदर प्रॉब्लेम राईट. तर मी याच्यामध्येच थोडंसं वेगळं सांगतो. मी क्लिअर होईल, सर्व क्लिअर होईल, नका टेन्शन घेऊ. लिहून घ्या, करतो मी क्लिअर, अजून करतो की काय प्रॉब्लेम आहे. हे 1 2 3 4 कोण आहे रे? हे नाव व्यवस्थित टाकून जॉईन करायचंय. आणि फीस बद्दल परत परत का सांगावं लागतं तुम्हाला? फीस बद्दल फीस बद्दल का सांगावं लागतं तुम्हाला परत परत? व्यवस्थित नाव टाकायचं सर्वांनी. 1 2 3 4 वाला कोण जो मेंबर आहे रिनेम कर स्वतःला आणि तुझं नाव टाक व्यवस्थित काय आहे ते, नाहीतर ब्लॉक करण्यात येईल. याच्या पुढची मीटिंग तू जॉईन नाही करू शकणार कोणतीच, राईट. आणि सर्वांना हे नोटीस आहे की आपली नावं वगैरे व्यवस्थित टाकून जॉईन करायचं. 1 2 3 4 येतोय का आवाज तुला? व्यवस्थित नाव टाक आपलं आणि जॉईन हो, नाहीतर मी इथून जर रिपोर्ट केलं ना तुला, तर तू याच्या पुढे कोणतंच लेक्चर जॉईन करू शकणार नाही बाळा. ठीक आहे. रिनेम करता येत नाही का तुला? मी करू का रिनेम तुला? जर करता येत नसलं तर सांग मला, तसं मी करतो. मला करता येतं हे बघ. करू का? गेला. ठीक आहे. ओके चलो, झालं का? लिहून झालं का? लिहून झालं का? लिहून झालं? येस. ओके. परत एकदा लक्ष द्या, परत एकदा लक्ष द्या, परत एकदा लक्ष द्या. आपण काल 2 चार्जेस मधला फोर्स काढताना हा फॉर्म्युला वापरायचं ठरवलं होतं. आणि डायरेक्शन काढताना असं ठरवलं होतं की जर लाईक चार्जेस असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल, म्हणजे अवे फ्रॉम इच अदर असेल. अनलाईक चार्ज असेल तर टुवर्ड्स द इच अदर. हा जेवढा याच्यावरती फोर्स लावतो तेवढाच हा याच्यावरती लावतो. बघा परत एकदा, हा जेवढा याच्यावरती लावतो तेवढाच याच्यावरती, मॅग्निट्यूड सेम असतं. बरोबर आहे. फक्त रिपल्शन मध्ये हा याला इकडे असा दूर ढकलणार, हा याला इकडे दूर ढकलणार, राईट. मग त्याचा मॅग्निट्यूड आधी ज्या व्हॅल्यू पुट केला त्याच्याने मॅग्निट्यूड काढलं, 3.6 न्यूटन आलं. फॉर्म्युला आता हा पाठ झाला, के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. ते Q1 Q2 कोण आहेत, आर कोण आहेत ते बरोबर वापरलं आपण. परत आता हा फोर्स झाला, पण अजून एक चार्ज होता याच्यामध्ये, याच्यामध्ये पण याच्यामध्ये काहीतरी फोर्स आहे, तो मी वेगळा कॅल्क्युलेट करून घेतला, F3. कॅल्क्युलेट करत असताना इथला चार्ज वापरायचा, इथल्या चार्जचं काही काम नाही आता, म्हणून मी Q2 आणि Q3 लिहिलेलं आहे. त्याचं मॅग्निट्यूड त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1.8 न्यूटन आलं, राईट. मग आता हे दोन्ही फोर्स एका ऑब्जेक्टवर ऍक्ट व्हायलेत. न्यूटन्स लॉ मध्ये पण झालं असेल ना, हे दोन्ही फोर्स एका ऑब्जेक्ट वरती ऍक्ट व्हायलेत. हा आपला Q3 वाला इथे आहे बिचारा.
Q1 वाला त्याला रिपेल करतोय त्याच्यापासून, इकडे Q1 आहे म्हणजे त्याच्यापासून अवे म्हणजे इकडे फोर्स टाकतोय. Q3 वाला त्याला अट्रॅक्ट करतोय कारण निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याच्याकडे ओढतोय म्हणजे तो सुद्धा इकडेच ओढतोय. F1 आणि F3 ची डायरेक्शन सेम आली, राईट साइडला दोघांची डायरेक्शन सेम आली, त्याच्यामुळे आपण या दोघांची ऍडिशन केली. कळलं? ही होती त्याची समरी. काही प्रॉब्लेम नाही. अजून जर असं धुक वाटायला, असं काहीतरी मिस झाल्यासारखं वाटायला, कॉन्फिडन्स येणं झालाय सर तेवढा, बरोबर आहे का नाही? मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी काय करायचं? मोर प्रॅक्टिस. बरोबर आहे. काही डाऊट वाटला, काही शंका वाटली, प्रॅक्टिस करा. कन्सेप्ट तर समजली तुम्हाला नेमकी काय आहे ते, राईट? सो वी विल फाइंड नाव द, लिहा त्याच्या खालीच लिहा, फाइंड द नेट फोर्स ऑन चार्ज Q1. त्याच्या खालीच याच प्रॉब्लेम मध्ये फाइंड द नेट फोर्स ऑन चार्ज Q1. फाइंड द नेट फोर्स ऑन चार्ज Q1. बघा मी ट्राय करतो सांगायचा, तुम्हाला जमते का बघा, परत मी एक्सप्लेन करतो जर जमत नसेल तर. आता कोणत्या चार्ज वरती फोर्स काढायचे सांगा मला, कोणत्या चार्ज वरती काढायचे? Q1 वरती. Q1 वरती टोटल किती फोर्स असतील सांगा बरं मला, टोटल किती फोर्स असतील? Q1 वरती टोटल किती फोर्स असतील? या चार्जमुळे एक, राईट, त्याला आपण F2 म्हणूया, आणि या चार्जमुळे एक, त्याला आपण F3 म्हणूया. बरोबर आहे? टोटल दोन फोर्स आहेत. व्हेरी गुड. ते वेगवेगळे आधी कॅल्क्युलेट करून घेऊया. F2 काढत असताना, मॅग्निट्यूड काढत असताना मी काय लिहिणार? K Q1 Q2 अपॉन R1 चा स्क्वेअर. याची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढली का बघा मागच्या एक्झाम्पल मध्ये? K 9 × 10⁹. परत कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? Q1 1 × 10⁻⁶, Q2 4 × 10⁻⁶, अपॉन R1 स्क्वेअर म्हणजे 10 × 10⁻². बरोबर आहे? याचं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? कारण आपल्याला माहिती आहे आपण हा याच्यावर किती लावायला ते काढलं होतं मॅग्निट्यूड, तेवढाच हा याच्यावर लावणार आहे. बरोबर आहे का बघा? हे मान्य आहे सर्वांना की हा जेवढा याच्यावर लावणार होता तेवढाच याच्यावर, किंवा हे कॅल्क्युलेशन करा, फॉर्म्युला वापरला परत. पण आता कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, आपण याचं मॅग्निट्यूड आलं होतं. किती आलं होतं सांगा बरं, किती आलं होतं? मीटिंग एंड झाली तर जॉईन करायचा लेक्चर नंतर, ठीक आहे? 3.6 आलं होतं हे शुभम. हे F2 ची व्हॅल्यू म्हणजे या दोघांमधला फोर्स, तो F1 घेतला होता आपण, तो आला होता 3.6 न्यूटन. राईट? आणि आता 3 चार्ज मुळे असलेला फोर्स तुम्हाला वाटेल आता F3 काढला होता, पण तो F3 कोणकोणत्या चार्जेस मध्ये होता? Q2 आणि Q3 मध्ये. आता कोणामध्ये काढायचंय? याच्यावरती काढायचंय, Q1 आणि Q3. आधी काढला होता का आपण? त्याला काहीतरी F3 1 असं लिहूया, तुम्हाला कन्फ्युजन होईल नाही तर ते F3 आहे की म्हणून. आधी F3 म्हणजे या दोघांमधला, या दोघांचं काही काम आहे का आता? या दोघांमध्ये किती का असना फोर्स, आपल्याला काय याच्यावरती काढायचं, याच्यावरती. राईट? याच्यावरती कॅल्क्युलेट करायचं. तर याच्यावरती कॅल्क्युलेट करत असताना मला बघा काय करावं लागेल, कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? K चार्ज घ्यायचा आहे Q1, दुसरा चार्ज Q2 का Q3 सांगा मला? Q2 का Q3? ओके, व्हेरी गुड. Q1 का Q2 घ्यायचा का Q3 घ्यायचा आहे? Q3 घ्यायचा, कारण आता या दोघांमधला फोर्स चालू आहे. सो Q3 अपॉन डिस्टन्स कोणता घ्यायचा सांगा मला? डिस्टन्स कोणता घ्यायचा? या दोन चार्जेस मधला डिस्टन्स. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. डिस्टन्स घेताना या दोन चार्जेस मधला डिस्टन्स म्हणजे किती घ्यावा लागेल मला? R1 प्लस R2 या दोघांची बेरीज घ्यावं लागेल. राईट? व्हेरी गुड. हा खूप इम्पॉर्टंट, आपण गडबडीमध्ये काहीतरी घेऊन टाकतो. सो लिहा याच्या व्हॅल्यू 9 × 10⁹. Q1 1 मायक्रो म्हणजे 10⁻⁶,
Q3 मायनस घ्यायची गरज नाही, 2 × 10⁻⁶. आणि R1 + R2 म्हणजे 10 आणि 20 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे हे याचा स्क्वेअर करायचं आहे. लक्ष द्या, आपण असे कॅल्क्युलेशन केलेले आहेत की 9 × 10⁻² हे किती होतं बघा, हे 9 × 2 आणि × 10⁻9 - 12 होतं. हे 30चा स्क्वेअर 900 × 10⁻⁴, हे 9 9 कॅन्सल, 2 × 10⁻³ आणि हे वर जाऊन +2 म्हणजे 2 × 10⁻⁻1 म्हणजेच 0.2 न्यूटन. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रॅक्टिसने परफेक्ट होणार, म्हणजे पाठ होऊन जातं की असं असल्यावर असं पाठ होऊन जातं. पण आता सध्या कॅल्क्युलेशनवर फोकस नका करू, कन्सेप्ट कशी अप्लाय करायचंय हे महत्वाचं चालू आहे. राईट, हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता. कॅल्क्युलेशनवर सध्या फोकस नका करू. ते कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे, फोकस नका करू म्हणजे असं नाही. लक्षात घ्या, परत सांगतो मी, सध्याच्या पेपर पॅटर्न नुसार नीट आणि जेई मेनला तेवढं नव्हतं, पण आता रिसेंट पेपर पाहता जेई मेन मध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जेवढं फास्ट कॅल्क्युलेशन जमतं तेवढं तुम्हाला ऍडव्हान्टेज असणार आहे परीक्षेमध्ये. कारण डिफिकल्टी लेवल कमी आहे, पण टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची असणार आहे. राईट, बट सध्या कन्सेप्ट लेवल आणि हे काही एवढे अवघड कॅल्क्युलेशन नाहीयेत. राईट, मग F3 ची व्हॅल्यू आली 0.2. म्हणजे आता मला या चार्ज वरती परत जर रिझल्टंट फोर्स काढायचा असेल F नेट, तर 2 वेक्टरची ऍडिशन करावं लागेल. मग त्याच्यासाठी मला आधी त्यांची डायरेक्शन काढणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आधी मला त्यांची डायरेक्शन काढणं इम्पॉर्टंट आहे. बघा, त्याच्यासाठी मला आधी त्यांची डायरेक्शन काढणं इम्पॉर्टंट आहे. मला सांगा, या दोघांमधला फोर्स, आता परत चुकायचं नाही, व्यवस्थित विचार करून उत्तर द्या. या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का रिपल्शन आहे? या दोघांमध्ये शॉर्ट मध्ये दिले तरी उत्तर चालतात. रिपल्शन आहे, व्हेरी गुड. मग अवे फ्रॉम इच अदर. मग आता आपल्याला याच्यावरती, याच्यावर काय व्हायला मला काम नाही, याच्यावरती हा फोर्स कोणत्या डायरेक्शनला रिपेल करणार आहे? अवे जा म्हणणार आहे, माझ्याकडे येऊ नको, तू दूर जा. मग हे इकडे येणार F2 ची डायरेक्शन बघा, मी इथे सेपरेट काढतोय. F2 ची डायरेक्शन इकडे आली, हा आपला चार्ज Q1. आणि F31 ची डायरेक्शन सांगता येईल का तुम्हाला? आता F31 ची डायरेक्शन व्यवस्थित पद्धतशीर जमतंय तुम्हाला, अवघड काहीच नाहीये. F31 ची डायरेक्शन हे काढून टाका. आता हे मध्ये येत नाही, या दोघांचं चालू झाल्यावर याचं काही काम नाही, हे यांच्यामध्ये येत नाही. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, त्यांच्यामध्ये कसं असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा टुवर्ड्स द इच अदर, म्हणजे याच्यावर इकडे फोर्स असणार आणि याच्यावर इकडे फोर्स असणार. म्हणजे F31 ची डायरेक्शन LHS का RHS? F31 ची डायरेक्शन LHS का RHS? इकडे या डायरेक्शनला झालं. F3 ची म्हणलंय आम्ही, याच्यावर Q3 ने लावलेला फोर्स, याच्यावर Q3 ने फोर्स लावते, ते त्याच्याकडे ओढायले. त्याच्याकडे ओढायले म्हणजे इकडे राईट साईडला ओढाले त्याला. हे कळलं का? बघा बरं, हे कळलं का सर्वांना? हे समजलं का सर्वांना? यस, RHS राईट, व्हेरी गुड. समजलं? इथेपर्यंत काही प्रॉब्लेम नाही? ओके, व्हेरी गुड. तर आता मला सांगा, जर डायरेक्शन अपोजिट झालं तर वेक्टरचे ऍडिशन करतो का सबट्रॅक्शन करतो? जर डायरेक्शन अपोजिट असेल तर वेक्टरचे ऍडिशन करतो का सबट्रॅक्शन करतो? अपोजिट, एक इकडे चाललाय, एक इकडे चाललाय, सबट्रॅक्शन करतो. व्हेरी गुड. तर मोठ्यातून छोटा वजा करायचा, लक्षात घ्या. अशा वेळेस मोठ्यातून छोटा वजा करायचा. तर मला फायनल आन्सर सांगा किती येते? मला फायनल आन्सर सांगा किती येते? मला फायनल आन्सर सांगायचं किती येते? राईट. हॅलो, येस, गुड
चला किती आला आन्सर 3.4 कारण सबट्रॅक्शन आहे 3.6 इकडे आहे लेफ्ट साइडला 0.2 इकडे आहे जेव्हा डायरेक्शन अपोजिट असते तेव्हा सबट्रॅक्शन असतं त्याच्यामुळे हे 3.6 मायनस 0.2 3.4 हे 3.4 न्यूटन आलं पण या 3.4 रिझल्टंट आहे आणि रिझल्टंट कोणत्या डायरेक्शनला असणार आहे रिझल्टंट कोणत्या डायरेक्शनला असणार आहे लेफ्ट साइड का राईट साइड हे पण महत्वाचं आहे ना रिझल्टंट कोणत्या साइडला असणार लेफ्ट हँड साइड बिकॉज मोठा कोणत्या डायरेक्शनला आहे 3.6 आणि 0.2 मध्ये मोठा ज्या डायरेक्शनला आहे त्या डायरेक्शनला रिझल्टंट असणार जी लास्टचे जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन ऑलवेज मोठ्याची असते किंवा कसं लक्षात ठेवलंय तुम्ही मला माहिती आहे तुम्ही कसं लक्षात ठेवलंय दिशा मोठ्याची असते राईट ओके दिशा कोणाची असते मोठ्याची असते ओके इथपर्यंत समजलं का बघा आता थोडं अजून समजल्यासारखं वाटत असेल इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं का राईट व्हेरी गुड राईट ओके ठीक आहे आता मी तुम्हाला काम देणार आहे आता मजा येणार आहे आता तुम्ही फाइंड करणार आहात की Q3 वर नेट फोर्स कसं कॅल्क्युलेट करणार किती येणार कोणती डायरेक्शन येणार Q3 वरती Q2 वरती काढलं आपण Q1 वरती काढलं आता तुम्ही मला Q3 वरती काढून दाखवणार आहात स्टेप सेम असतील आधी याच्यामुळे फोर्स काढा नंतर याच्यामुळे फोर्स काढा नंतर त्यांच्या डायरेक्शन कन्सिडर करा कोणत्या डायरेक्शन आहेत आणि डायरेक्शन नुसार रिझल्टंट काढा Q3 वरचा फोर्स तुम्ही कॅल्क्युलेट करून दाखवायचा आहे मला मीटिंग इथे हे लेक्चर म्हणजे एंड झाल्यानंतर लगेच जॉईन होईल मी लगेच नेक्स्ट मीटिंग सुरू करणार तुम्ही ते लिंक आधीचीच लिंक जॉईन करून लेक्चर स्टार्ट करायचे ओके तोपर्यंत जॉईन करेपर्यंत मी नवीन सुरू करेपर्यंत तुमचं काम काय आहे हे लिहून झालंय का आधी हे लिहून झालंय का सांगा मला लिहून झालंय झालं ठीक आहे तर ओके राईट झालं पण अरे भाई इतने फास्ट होतो होतो फायदा होतो ठीक आहे चला 2-3 विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवलंय आपण कुठे आहात म्हणजे ते थोडस सुरुवातीपासून करत असतील बहुतेक राईट कॅल्क्युलेट करा व्यवस्थित कॅल्क्युलेट करा आपण मीटिंग नवीन मीटिंग जॉईन करणार आहे म्हणजे सुरू करतोय